नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 19 एप्रिल 2026. आता लय उकडायला लागले, काय सारखं उकडायला लागलं आहे. पंखा लावलाय तरी उकडते. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला एक गंमत दावतो. गंमत म्हणजे काय माहिती आहे का? होय, हे जेव्हा हातरुण आहे का, आणि या हातरुणाच्या खाली काय माहिती आहे का, सगळ्या शेंगा आहेत. काल शुक्रवार होता ना, बाजार होता काल. पप्पांनी शेंगा आणलेल्या, हो म्हणून लय शेंगा आणलेली ह्याच्याकडे. आता हातरून काढतो बघा, हे बघा आहे का, शेंगाच शेंगा आहेत त्या ह्याच्या खाली. ह्या शेंगा म्हणजे जरा भुर्रा आला आहे. ठीक आहे, असं ठेवल्यामुळं काल. म्हणजे ह्याचा काय म्हणजे पप्पा वाळत का म्हणून ठेवते ते मला तेच कळत नाही. काय वाळत ठेवले, या शेंगा ठेवल्या तर ह्या, आणि वाटण्याचं. ठीक आहे, काय उपयोग आहे म्हणून ठेवले तीच कळत नाही. म्हणजे काल बाजारात म्हणजे जी बाजारवाल्याचं काम करतात का नाही इकडं तिकडं, मग ती माळवं जास्त उरलं का नाही म्हणजे देतात ना माळवंवाली, जास्त उरलं की मग पप्पा काय करते, ती बांधून सगळं मग घरी आणते ती आणि वाळवत ठेवते ती. मग आता हे वाळवून झाल्यावर नेमकं काय करणार आहेत काय माहीत पप्पा. आहे सांगत पण नाही ते कशाला वाळत ठेवलं काय, उगत आणि ते असं ठेवते ती. मी काय करतो आता, पप्पाने विचारतो कशाला ठेवले, काय ठेवले, विचारतो पप्पानं घरात जाऊन. म्हणजे कळलं तरी नेमकं ठेवलं कशाला वाळत. जाऊन विचारतो आता. इथे पप्पा व्यायाम करायला लागली ती. ते शेंगा कशाला वाळत ठेवल्यात? हा, खाली ठेवू का? हा, हो, एक नाही दोन नाही आहे का, खाली ठेवू का काय? एक शब्द बोलत नाही आहे का, लुटून काढायला आली. खाली ठेवतो शेंगा, काय उपयोग नाही शेंगा वाळत ठेवायचं बिनकामाचं. कशाला त्याचा काय उपयोग आहे उगतच. हा, ओके, एक नाही दोन नाही, राहू दे, बोलू ना तिचं. आईला विचारतो ते शेंगा कशाला ठेवले का वाळत खाटावर, होय का? ओके, ही पण काय बोलतच नाही, कोणच बोललं ना, जाऊ दे. फाटलंय सगळं, पडायला लागलं ह्याच्यात. कुठलं हे फाटलंय का? हे काय हे सगळं पडायला तुडक ह्याच्यात ते वेस्टेज फाटले वरती. कोपऱ्यात आहे आणखी जा मोजी त्यात बघतो. नेमकं कुठल्या कोपऱ्यात आहे सांग? ते कपाटाचे कपाटाच्या ना. बरं, गहू नीट करायला आल्या, पोत फाटले. कपाटाच्या माग आहे म्हणत्या, कुठं आहे? लाईट लावली पाहिजे मला. पोती कुठं आहे तो मोकळी? ती म्हणते कपाटाच्या माग कुठं. इथं काय चिरीत दिसणार नाही, कुठं ठेवली ती काय कर. इथं पण ह्याच्यात आहे का? इकडं पण नाही. तर कुठल्या कपाटाच्या माग इथं आहे का बघूया. नाही वाटतं, कुठंच दिसना, कुठे एक पण पोत दिसना. कपड्या माग नाही आहे. काय चुकलं काय? माप जा तिकडे. माप चुकून कोण आहे तर डोकं फिरवा लागले माझ्या माग येऊन इथं. चुकलं की कळायचं नाही जा बरं. तिकडे बाहेर जा. किती माप टाकलं काय? तुझ्या नादान सगळं मोजलं बघ. मुजलं. चुकलं तुझं माप. जायचं जाऊ दे मला जाऊ. काय करायला ह्याच्यात होतायचा का? फाटलं बघ इथं. हां हां, तोंडात घालायचं. आता तोंड घालू बे. म्हणजे हे यात होतायचा? हे फाटलंय बघ पोत. नकोच करू पडतोय त्यात. कसं होतायचं तीच कळ ना. सगळं गोळा करून तोंड घालायचं सगळं. हा. एवढं सगळं तोंड त्याच्यात घातलं पाहिजे असं. दाब की यात.
थांब बघ तिकडे दाब सगळं सगळं गाव पडतं हळूहळू टाकायचं थांब थांब सांडलं सगळं त्याचा गोळा कर बाबा सांडलं जरा वरचं वरचं गहू सांडलं सगळं सुटली ते काढ वरचं वरचं घाल्या वरचं सुकली आणि तुझं सगळं भर सुकली वाताही गेलो गहू सांडलं तेवढं टाकलं चिमण्यास जाऊन दे तुकडं आता कचरा खडा बिड्या सर. थांब चुकल्यांचं तिकडली आता ही चिमण्यासनी टाकलं पाहिजे ती पडलंय ते सगळं गहू ते वाता गेलो आणि सांडलंच हे काय आता हे सगळं वायाच गेलं गहू आता सगळं चिमण्यासनी टाकलं पाहिजे सुकली ते लुटून काढतो सगळं म्हणजे चिमण्यासनी टाकता येते ना गहू इथं मुंग्या पण लई झाल्या. गोळा करून कुठलं चुलीत टाक सगळं लोटायला पाहिजे व्यवस्थित कारण की मग हे येता जाता गहू आपण तुडवणार ना त्यामुळं स्वच्छ लोटायला लागतंय कारण की पोत फाटलेलं होतं ना त्यामुळं सांडले चांगलं असतं का नाही मग काय सांडलं नसतं गहू ते भरून देतो चिमण्यासनी टाकतो हे काय एवढं गहू वाया गेलं हे काय आता ही चिमण्यासनी टाकलं पाहिजे चिमण्यासनी टाकतो हे सगळं पत्र्यावर टाकलं पाहिजे तिकडल्या कुठल्या कुठल्या पत्र्यावर टाकायचं म्हणत्या आम्हाला इथं दिसना पत्रा हां ह्या पत्र्यावर टाक म्हणत्या खाली म्हणजे ते चिमणे येतात ना खायला चिमणे येतात बघा आता हळूहळू इकडे तिकडे आहेत ना चिमणे या झाडावर बिडावर सगळ्या हळूहळू येते ते खायला आता पप्पा बाहेर आली ती बाहेर काय करते ती शेंगा सोलते ते वाटतं वाळलेल्या खाली ठेवता काय हा खाटावर आळ्या बिळ्या होतील परत काय होऊ दे म्हणते आळ्या होत्या त्यात काल रात्री बघितल्या त्या ह्याच्या हिरव्या ह्याच्या परत सगळ्या खाटावर आळ्या होणार मग म्हणून म्हणतोय खाली ठेव्या आपण दररोज बसतोय खाटावर त्यामुळे म्हणतोय खाली ठेव्या काय ऐकणं ते मला आता आंबा लई खावाटा राहिला आहे आंबा म्हणजे कच्चा आंबा असतो का नाही तो लई खावाटा लागला आहे असं चटणी मीठ लावून खावाटा लागला आहे हाय कच्चा आंबा हे काय इथं पडला आहे हे काय कच्चा आंबा आता याला काय करतो कापतो थोडंसं ताटात आणि चटणी मीठ लावून मस्तपैकी हे करतो ताट एक घेतो कापायचं कशानं चाकू घेण्यापेक्षा आपलं ही घेतो कापायला तर बसतो खाली या इथेनं कापतो याला धार लय आहे ना ठीक आहे धार लय असते याला चाकू आहे पण आता चाकू गावानं झालाय मस्तपैकी तुकडं करतो वरनं चटणी मीठ टाकतो खायला लय भारी लागते म्हणजे मागच्या वर्षी खाल्लेला आंबा कच्चा लय दिवस झालं खाऊन म्हणलं आज खाऊनच बघू म्हणजे लय तुकडं करत नाही थोडंसं हे करतोय हे कापला आंबा म्हणजे लय तुकडं नाही करणार हे काय चवीपुरतं खाण्यापुरतं एवढंच 4च तुकडे केले एवढं आता ह्याच्या आपण मीठ आणि चटणी टाकतो थोडं वरनं मीठ हे काय मीठ आहे थोडंसं मीठ टाकतो वरनं मीठ टाकल्यावर चव येते ना उलट मीठ जास्त टाकायचं चव येते खायला चटणी नकळत टाकायची थोडी चटणी टाकतो हातानेच टाकतो नाहीतर चमच्यानं टाकायला लय पडेल ह्याच्यात थोडीशी अशी वरनं टाकायची म्हणजे लय पण टाकायची लय टाकली तिखट लागणार आंबा आहे का नाही आता बघू कसा लागतोय
मस्त लागते. लई दिवसात आंबा खाल्ला कच्चा. थोडीशी चटणी टाकली नाही त्यामुळे जरा थोडंसं तिखट लागते, लई नाही. तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.